प्रमुख राष्ट्राचे लोक इस्लामाबादला इस्लामाबाद टॉक म्हणून जो काय करार होतोय तिकडे आले. पण आश्चर्य वाटलं की त्या संदर्भात जे स्वागताचे होर्डिंग्स आहेत किंवा प्रसिद्धीची जे मटेरियल त्याच्यावरती तिकडल्या प्रधानमंत्र्याचा फोटो नाही, तिकडल्या इतर राजकारण्यांचे फोटो नाही. एक आदर्श असं चित्र दिसलं पाकिस्तानमध्ये खास करून. जर अशा प्रकारचा इव्हेंट भारतामध्ये असता तर काय असतं, सगळ्यात आधी भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी होर्डिंग लावले असते. सगळ्यात आधी असं कमळ वगैरे टाकून, मग मोदी, मग तिकडला आमदार, तिकडला खासदार, आणि अख्खं रंगून टाकलं जणू काय टॉक आम्हीच करतो आहोत. ब्रिक्स असेल, काय ते G20 वगैरे ते असेल. मुंबईमध्ये मध्यंतरी ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर आले, आणखीन काही जागतिक नेते आले. मला आश्चर्य वाटलं. त्यांच्या स्वागताचे बोर्ड एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, देश स्वागत करतो आहे. जणू काय ते ब्रिटनचे प्राईम मिनिस्टर शिंदे गटामध्येच प्रवेश करणार होते BKC मध्ये जाऊन. आणि मोदी, काही भान ठेवलं पाहिजे. ज्या पाकिस्तानला आपण अशिक्षित अडाणी म्हणतो, त्या पाकिस्ताननी भान काय असतं जागतिक घडामोडीत ते दाखवलं. म्हणून मी माझ्यासारख्या अनेकांनी इस्लामाबाद टॉक हे तेवढ्या पुरतंच घेऊन, त्याला राजकीय पक्षीय रंग न देता, त्याचं श्रेय न घेता, पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी कशा प्रकारे ते सगळं चित्र उभं केलं ते भारतीय लोकांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे. किंवा मग पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी मोदींकडून शिकलं पाहिजे की अशा घडामोडीमध्ये स्वतःचीच होर्डिंगबाजी कशी करावी. आपला आणखीन एक ट्विटद्वारे आपण इशारा दिलाय की ऑपरेशन टायगरचं वृत्त देणाऱ्या वृत्तपत्र आणि पत्रकारावर आपण कायदेशीर कारवाईचा इशारा दिलेला. हा, खरं आहे. वारंवार खासदारांची फोटो आणि नावं टाकली जातात. ही त्यांची मानहानी आहे. हे पक्ष सोडणार, हे शिंदे गटाला मिळणार, एवढे फुटतायत. एका वृत्तपत्रानं मुंबई मिरर नावाच्या 8 खासदारांचे फोटो टाकले. त्यांना काय मान सन्मान प्रतिष्ठा आहे की नाही, स्वाभिमान आहे की नाही? त्यातल्या बहुसंख्य खासदारांनी त्याचा इन्कार केला. त्यांची मानहानी झाली, त्यांच्या प्रतिष्ठेला, त्यांच्या इब्रतीला धक्का बसला. तुम्ही कोण ठरवणार हे चाललेत किंवा ते चालले? त्या सुपाऱ्या कोणाच्या आहेत? ही कुठली पत्रकारिता आहे? या वृत्तपत्रावरती कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. त्यांना कायदेशीर नोटीस गेलेली आहे. त्यांना माफी मागावी लागेल. नाही, मी वारंवार सांगितलं तुम्हाला. हा प्रश्न तुम्ही मला 5व्यांदा विचारताय. 5व्यांदा. मी त्याला डिनर डिप्लोमसी मानत नाही. एका केंद्रीय मंत्र्याने जेवण ठेवलं, त्याला सगळे खासदार गेले.